प्रॅक्टिकल यूज केलेलं वाक्य सांगा ना. गावात पाणी आहे. हॅलो, हा, गावात पाणी आहे. अरे काय बोलतोय, गावात पाणी आहे? काय वाक्य कधी वापरतो आपण? प्रॅक्टिकली ऐकलेलं वाक्य सांगा ना. काल, आज, परवा. प्रॅक्टिकली यूज केलेलं वाक्य मला सांगा. फंडामेंटल वन. अथर्व, हा, अथर्व बोल. पाठ सांगवीत आज पाऊस आहे. ए, पाटसांगीत पाऊस आहे. तू काय न्यूज रिपोर्टर आहे का? पाटसांगीत पाऊस आहे. हा, तू काय न्यूज रिपोर्टिंग करतो का? बातमीदार आहे का तू? आणि लक्षात घ्या, सगळ्या लोक लक्षात घ्या, पाऊस हे काही वस्तू नाही. पाऊस हे क्रियापद आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही पावसाबद्दल बोलताल, कोणतं क्रियापद आहे? कोणतं क्रियापद आहे हे? दिस इज मेन वर्ब. आणि आपल्याला कोणते वाक्य लिहायचं आता? फक्त सहाय्यकारी क्रियापदांची वाक्य. चला, तुम्ही वापरली का नाही आज जे वापरले त्या वाक्यांपैकी मला एक वाक्य असं सांगा की जे फक्त हेल्पिंग वर्बचं आहे. चला, आज जे वाक्य वापरली ते चालेल. चला, आज ऑफिसमध्ये मीटिंग आहे. यांना कोणतरी सकाळी सकाळी सांगितलं. ते वाक्य त्यांनी विचार केला आणि सांगितलं. आज ऑफिसमध्ये मीटिंग आहे. आज ऑफिसमध्ये मीटिंग आहे. आता हे वाक्यामध्ये देरचा वापर कसा करायचा हे पण आज नवीन गोष्ट सांगतो मला. ठीक आहे. अशा वाक्यांमध्ये जर अशी काही अपंग वाक्य वाटली तर त्याला आपल्याला एक्स्ट्रा सपोर्ट कसं द्यायचा, कसं तयार करायचं ते सांगतो मला. चला, आज ऑफिसमध्ये मीटिंग आहे. बर, काल आपण एक फॉर्म्युला शिकलो. तुम्हाला सांगितलं प्रत्येक पेजवर हा फॉर्म्युला लिहा. कोणता फॉर्म्युला होता सांगा? कोण किंवा काय प्लस सहाय्यक क्रियापद प्लस प्रिपोजिशन प्लस नाम रिमेनिंग पार्ट आणि फुल स्टॉप. या पद्धतीने आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा मी सांगितलं होतं. फर्स्ट सेंटेन्सला फॉर्म्युला वापरून बघू. सांगा, कालच्या प्रमाणे लावा फोन. कोणाच्या कानाला? आईच्या कानाला फोन लावा. कसा लावायचा? आज ऑफिसमध्ये मीटिंग आहे. काय वापरायचं? बोला, काय आहे? काय आहे सांगा. पहिलं उत्तर मिळालं मीटिंग. नंबर 2 ला काय लिहायचं? नंबर 2 लिहायचं आहे. फक्त पहिल्या वाक्यात अडचण आहे आपल्याला. नंबर 3 ला मध्ये, बरोबर, च्या मध्ये. नंबर 4 ला ऑफिस आणि समयस्थित शब्द वाक्याच्या शेवटी. आज झालं. थोडा आणि राज्य करा. बोला, मीटिंग. बोला सगळे म्हणून बोला, ऑनलाईन ऑफलाईन. मीटिंग इज इन ऑफिस टुडे. इन ऑफिस टुडे. काय डाऊट आहे? मीटिंग इज इन ऑफिस टुडे. आता कधी कधी बघा अशी वाक्य जी आहेत ना, समजा आता आजकालचं नाही बोलत, थोडंसं पाठीमागचं बोलतो 10 वर्षापूर्वीचं. किंवा गावाकडे आणखीन लेडीज लोक बांगड्या घालतं की नाही? बरं, लेडीज लोकांनी, स्त्रियांनी, आता लेडीज म्हणजे काय? स्त्री आहे, बरोबर आहे. काय पालक पण आहेत, त्यांना स्पष्ट समजावून बोलतोय. स्त्रियांनी बांगड्या जर नाही घातलं तर काय होतं? काय म्हणतात ना? हात कसा दिसतोय? कसा म्हणत सर? सर सांगा, कोणी आहे का? सर किंवा मॅडम, टीचर्स, हात कसा दिसतो बांगड्या नसल्यास? कसा कसा हो? सांगा ना शब्द तो. बोला, छोटा म्हणत की नाही तुमच्या गावात? आहे गावाकडे हात कसा दिसतो? छोटा. अहो बोला ना टीचर्स किंवा पालक, बरोबर आहे का? हात कसा दिसतो? छोटा. बोलताय कोणी? ऑनलाईन वाल्यांना अर्थ माहिती का नाही? अर्थ माहिती नाही तर बोलून उपयोग काय? आहे कोणी? टीचर्स. हा बरोबर. हा बरोबर आहे. आय एम सॉरी.
कारण हात छोटा म्हणजे बिना बांगड्यांचा हात, त्याला काय म्हणतात, छोटा. म्हणजे तो थोडक्यात दिसायला कसा, अयोग्य. बरं, आणखीन एक उदाहरण देतो. तुम्ही समजा दररोज टिका लावताय, गंध लावताय, एक दिवस लावलाच नाही, तर दिसतं कपाळ कोंड कोंड. एखादी लेडी आहे, स्त्री आहे, ती टिकली दररोज लावते, नाही लावल्यास समजून घ्या दिसतं थोडस बघायला अव्यवस्थित वाटतं, बरोबर आहे नाही, बरोबर आहे. आता तुम्ही लावत नाही त्यामुळे काय अडचण नाही, पण तुम्ही जर दररोज गंध लावत असाल आणि एक दिवस लावलाच नाही तर तुम्हाला म्हणतील आज काय आहे ना. तात्पर्य या वाक्याचं जर बघितलं, मीटिंग इज इन ऑफिस टुडे, या वाक्यात काहीतरी कमतरता वाटते. बांगड्या नसलेला हात जसा वाटतो तसं वाटतंय. तुम्हाला वाटतंय का नाही माहित नाही मला, पण मला वाटतंय कुछ तो लग रहा है. तर अशा वेळेला काय करायचं, त्याच्या हातामध्ये बांगड्या घालायच्या, बांगड्या नावाचा दागिना घालायचा. काय दागिना आहे इथं आपल्याकडं इंग्लिशमध्ये, देर नावाचा दागिना आहे. देर का कोणता दागिना आहे, आणि हा दागिना आपल्याला फंडामेंटल 1 मध्ये वापरता येईल. कसा, लक्षात घ्या सगळे लोक, मी रेकॉर्डिंग चालू केलंय का, येस. बघा, 2 ठिकाणी वापरता येतो हा, म्हणजे या बोटातून वापरता येतो आणि या बोटात पण आहे ना, जसे अंगठी वापरतो ना, म्हणजे सुरुवातीला पण आणि मध्ये पण शेवटी पण. असं याला सुरुवातीला समजा किंवा काहीतरी असं समजा, सुरुवातीला किंवा मध्ये. तर काही वाक्यांमध्ये, ज्या वाक्यामध्ये सब्जेक्ट हा आय वी यू दे असेल, त्या वाक्यांमध्ये वाक्याच्या मध्ये वापरावा लागतो. ज्या वाक्यामध्ये सब्जेक्ट हा पर्सनल प्रोनाउन असेल, आय वी यू दे, त्या वाक्यात वाक्याच्या मध्ये, आणि ज्या वाक्यांमध्ये पर्सनल प्रोनाउन हे सब्जेक्ट नसेल त्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी वापरता येईल. कसं, लक्षात घ्या. बरं, आणखीन एक, याच्या शेजारी याला काय पाहिजे, हेल्पिंग वर्ब पाहिजे. हे शेजारी काय पाहिजे, याला हेल्पिंग वर्ब पाहिजे. जर वाक्याच्या सुरुवातीला वापरलं तर हेल्पिंग वर्बला याच्या जवळ घेऊन यायचं, आणि जर वाक्यात वापरायचं झालं तर हेल्पिंग वर्बच्या नंतर याला ठेवायचं, त्या दागिन्याला, देर नावाच्या. मग इथे वापरायचं आपल्याला, यात वापरा. आता आय वी यू दे याच्यापैकी सब्जेक्ट आहे का, नाही, तर इथं कुठे वापरायचं, सुरुवातीला म्हणा देर. देरच्या पुढे काय वापरायचं ठरलंय आपलं, देर इज अ मीटिंग इन ऑफिस टुडे. आता कसं वाटतंय, है फरक पडा, बांगडी आली, दागिना आला, बरं वाटतंय बघायला. गंध लावला कपाळाला, नाही, तुम्हाला कोणत्या पद्धतीने समजून घ्यायचं समजून घ्या. हो, तो विषय. आता सध्या फोकस कुठे आहे आपला, सध्या फोकस कुठे आहे, मुलगी काळी आहे का गोरी विषयच नाही, मुलगी भेटली पाहिजे लग्नाला. काळे गोरी म्हणलं की मग लग्नच होत नाही. आता फोकस काय, मुलगी आहे का, एक तर मुली कमीत, परत ते काळीच आहे, नक्कीच आहे, बांगीच आहे, बरोबर त्या जाऊ द्या. फोकस आपला काय आहे, आमच्या एखाद्याने म्हणलं समजा, अहो आमच्या गावात तुमच्या मुलासाठी स्थळ उपलब्ध आहे, म्हणजे मुलगी आहे, तुम्ही म्हणता काळे का गोरी, अरे बाबा या तर अगोदर बघायला, मरू द्या तिकडे, आपलं चाललंय काय, डायव्हर्जन नको, जर वापरा नका वापरू, काय उलटी होत नाही त्याची. पुढचा भाग आहे, सो देर इज मीटिंग इन ऑफिस. मी सांगितलं आय वी यू दे असेल तर सुरुवातीला वापरायचं असतं, बाकी इतर ठिकाणी दोन्ही प्रकारे आपल्याला वापरता येतं. जर वाक्याच्या मध्ये वापरत तर इज नंतर वापरायचं, सहाय्यकारी क्रियापदानंतर देर वापरता येतं. सांगा मग इथं, बोला, मीटिंग बोला ना, इज देर इन ऑफिस. जर म्हणलेस का, मरू दे बोंबलो त्याला, तिकडे लक्ष देऊ नका. इन ऑफिस मला, इन द ऑफिस मला काय फरक पडत नाही, इन ऑफिस टुडे, समजलं. तर मग काय झालं बघा, जसं बांगडी घातल्यावर तुमच्या शरीराच्या कोणत्याही अवयवांमध्ये काही बदल होत नाही, किंवा अवयव एखादा ऍड होत नाही, ते फक्त एक डेकोरेशन असतं, त्याचा अर्थार्थी जास्त काही अर्थामध्ये बदल होत नाही, तुम्ही तेच राहता मुळामध्ये, फक्त बांगडी एक्स्ट्रा येते. तात्पर्य देरचा अर्थ काहीच नाही, देर हे जस्ट काय आहे, एक डेकोरेशन आहे. ऑनलाईन वाल्यांना समजलं का, येस ऑर नो,
म्हणून अशा प्रकारचे वाक्य तुम्ही ऐकता तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटता कामा नये. आणि देर इज ऑफिस, देर इज मीटिंग इन आवर ऑफिस टुडे म्हणतात की नाही असे लोक, तर ते देअर कसं येत ते बघा. ठीक आहे, दॅट इज टेक्निकल एक्सप्रेशन ऑफ यूज ऑफ देअर. चला मग ते वापरायचं का आपल्याला? वापरायचं कोणतं वापरायचं सांगा, कोणतं वापरायचं? हे ते काय हा? आता फॉर एक्झाम्पल बघा, फॉर एक्झाम्पल सो बघा आम्ही आता ऑफिसमध्ये आहोत. सपोज आम्ही आता ऑफिसमध्ये आहोत, ते वाक्य कसं होईल? वी आर इन ऑफिस नाव. वी आर इन ऑफिस. आता याच्यामध्ये देर कसं वापरायचं सांगितलं तुम्हाला, आठवते का नाही? काय तुम्हाला काहीच आठवत नाही, किती मठताय तुम्ही. हा बोंबलून सांगितलं ना तुम्हाला. आय विल यू दे असेल तर वाक्याच्या मध्ये वापरायचं. वाक्याच्या मध्ये वापरताना सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर वापरायचं असतं, आणि वाक्याच्या सुरुवातीला वापरताना देर वापरल्यानंतर ॲमेझॉन घ्यायचं असतं. समजतंय का नाही? एवढे कॉन्सेप्ट क्लिअर, एवढे अवघड नाहीये. सगळे सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, 40-40 लाख सॅलरी. एवढे छोटे कन्सेप्ट समजत नाही. एवढं असं बघताय जसं चंद्रावर कोणतरी आले. हा वी आर देअर. हा काय इन बोला ना, ऑफिस नाव. समजलं का नाही? देरचा वापर फंडामेंटल वन मध्ये कसा करायचा, सर्वच वाक्यामध्ये सुटेबल होत नाही, काही वाक्यामध्ये तुम्हाला वापरता येतं. ठीक आहे. हा कोणता लिहायचा, कोणता लिहायचं सांगा मला. ओके मीटिंग. आता मी लिहिलं मीटिंग म्हणून का. मीटिंग इज देअर इन ऑफिस म्हणा, इन द ऑफिस म्हणा, काय फरक पडत नाही. आता हे पण सांगू का, दोन्ही दोन्ही एकत्र सांगितलं तुमचं कन्फ्युजन होईल. हे सोडून द्या, दचा उपयोग नंतर सांगेल. सांगितलं तुम्हाला ऑलरेडी, मी सांगितलेलं आहे, जे लक्षात नाही. हा आता आता तर काय, तुमच्याकडे पहिलं वाक्य आलं, तुम्हाला सेट बनता येईल आता, बरोबर की नाही? पहिलं वाक्य आलं म्हणजे सेट बनता येईल ना आपल्याला, कारण सेट ऑलरेडी आपण बनवलेत. कुठं कुठं बनवलेत? वॉन्ट मध्ये बनवलेत, आम्ही एबल टू मध्ये बनवलेत, आणि गोइंग टू मध्ये बनवलेत. गोइंग टू आणि एबल टू मध्ये सेमच सेट बनवले की नाही, बरोबर आहे? इकडं पण ॲमेझॉन होतं. सांगा वर्बल क्वेश्चन काय होईल? सगळेजण म्हणून बोला रे, ऑनलाईन ऑफलाईन. हा आज ऑफिस मध्ये बोला रे, ऑनलाईन काय झालं? मीटिंग आज ऑफिस आहे. मध्ये मीटिंग आहे का? लक्ष द्या रे, तुमच्यापैकी जर कोणी 6 ते 7 ला येत असेल तर लक्षात घ्या, मी मगा सांगितलं होतं, यू हॅव टू टेक पार्टिसिपेशन. यू हॅव टू पार्टिसिपेट, यू हॅव टू बी अ पार्टिसिपंट. तुम्हाला सहभाग नोंदवायचा आहे. तुम्ही जर म्हणता गप्प बसू, आपण गप्प बसू, पुढचा बोलेल, कसं उद्या तुम्ही आय एस बनणार ना? तुम्हाला जाऊन त्या ठिकाणी खूप मोठ्या मोठ्या तक्रारी मिटवायच्या जिल्ह्यातल्या, अख्खा जिल्हा तुम्हाला चालवायचा आहे. ते म्हणताय ठीक आहे, मी जाऊ दे, आमचा उपजिल्हाधिकारी करेल. गाढव आहे तुम्ही. हा तुम्ही गाडीत न उतरले की एक वेगळा इम्पॅक्ट तयार झाला पाहिजे. नुसतं म्हणलं की 1000 लोक शांत झाले पाहिजे. आणि जर आतापासून तुम्हाला बोलण्याची सवय नसेल तर ते होणार नाही. अपेक्षा ना करू. चला का काय करायचं, डोकं लावायचं नाही, यांना रिप्लेस करायचं. चला बोला, व्हायचं काय संबंध आहे? झोप झालं नाही. हा इज मीटिंग, तर एम कॅपिटल चालतंय. मीटिंग हा इन ऑफिस टुडे. और इकडं या पद्धतीने काय होईल? इज मीटिंग बोला, देर पण आलं नाही तर देर इन द ऑफिस टुडे. इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का? यहाँ तक किसी को कोई डाउट है? नाही. इथपर्यंत नाही म्हणलेस वर्बल क्वेश्चन तुमच्याकडे असल्यास तुम्हाला डब्ल्यूएच क्वेश्चन बाय डिफॉल्ट बनवता येईलच ना. हा फॉर एक्झाम्पल, आज ऑफिस मध्ये मीटिंग किती वाजता आहे? आता किती वाजताला शब्द काय आहे तो अगोदर लिहायचा, नंतर वर्बल क्वेश्चन बोट घेऊन रिपीट करायचा. डब्ल्यू शब्द आला किती वाजता, बोला रे किती वाजताला काय शब्द आहे?
At what At time in is meeting? ऍट व्हॉट is टाइम meeting नंतर वर्बल in क्वेश्चनवर बोट office today? ठेवायचं. हे बघा असं. व्हेरी गुड. इज मीटिंग इन ऑफिस. बोला बोला, बोलते रहो, सगळ्यांचा ऐकतो. Today. टुडे. किंवा दुसऱ्या पद्धतीनं ऍट At what व्हॉट At what टाइम time is meeting there in office today? there is meeting there in office today. At what time is meeting there in office? Clear up to here? आता you may add n number of suitable WH questions. किती पण तुमच्या सुटेबिलिटी प्रमाणे अर्थपूर्ण असणारे WH क्वेश्चन तुम्हाला ऍड करता येतील. बर, मीटिंग कॅन्सल झालं काय म्हणतील लोक? आज ऑफिस मध्ये मीटिंग नाही, त्यामुळं मावशी तुम्ही खुर्च्या इकडे तिकडं नेण्याची काही गरज नाही. ऑफिसमध्ये चेअर ठेवण्याची गरज नाही. मीटिंग कॅन्सल झालेली आहे. आता निगेटिव्ह बनवायला तुम्हाला माहित आहे काय करायचं? वाक्यामधील काय करायचं? सर मला विचारलंच नाही, कोणाला विचारलं ते उत्तर देईल. काय करायचं? वाक्यामध्ये आपण का ब लवकर कमॉन तत्पर असलं पाहिजे. आपण कुठं करायचं यूज? त्याच्यानंतर वा 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 धन्य आहे. गेला मिळालं. किती बोंबलून सांगितलं कुठं करायचं, नॉट कुठं यूज करायचं. आता हा या ठिकाणचा क्वेश्चनच नाहीये, एकदम फालतू क्वेश्चन आहे. कुठं यूज करायचं नॉट? सहाय्यकारी क्रियापदांतर सरळ सरळ बोला की सहाय्यकारी क्रियापदांतर नॉट टाकायचं. किती वेळेस बोललो मी? माझ्या मुखातून किती वेळ निघाला असेल? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, त्याचं निघालं माझ्या मुखातून, आहे की नाही? बोला, पहिलं वाक्य ते रिपीट करा. आता काय तुम्हाला फोड करण्याची गरज नाही, ऑलरेडी वाक्य तयार आहे. बोला. मीटिंग is not in is office today. नॉट इन ऑफिस today. टुडे. याला आपला शॉर्ट मध्ये कसं लिहिता येईल सांगा? मीटिंग Meeting Isn't in office today. इन ऑफिस और ओके इन द ऑफिस. बरं ठीक आहे. इन ऑफिस, इन द ऑफिसला इन ऑफिसला काय फरक पडत नाही, सध्यासाठी काय फरक पडत नाही, नंतर सांगतो. बरं, हे पण वाक्य आहे. आता बोला, हे दोन्ही एकच वाक्य ना, हे फक्त शॉर्टकट आहे. बोला, मीटिंग देर वापरून. Meeting is not there in office today. नॉट देअर इन द ऑफिस टुडे. काय डाऊट आहे इथं? एनी डाऊट? आता शॉर्ट मध्ये मीटिंग बोला. Meeting isn't Isn't there in office today. इन द ऑफिस टुडे. किसी को कोई डाउट है? कोई डाऊट छे? नाही आहे. इथं 4 वाक्य बघून घाबरू नका. 4 नाहीच आहे, 2च आहेत. ठीक आहे. एक देअर वापरून आहे आणि एक विदाउट देअर आहे. त्याचा शॉर्टकट लिहिलाय आपण. वर्बल क्वेश्चन. आज ऑफिस मध्ये मीटिंग नाही का? नसेल तर मी आज स्कूलला येईल, नसता अब्सेंट राहील. बरोबर आहे का सर? मीटिंग असल्यास मीच अब्सेंट राहील आज. नको ते मीटिंगच अटेंड करू नको. पुढं काय करायचं? डोकं लावायचं नाही, असे ॲरो करून टाकायचे आणि यांची जागा बदलायच्या. झालं, तुमचा वर्बल क्वेश्चन तयार झाला. हेल्पिंग वर्ब अगोदर घ्या, सब्जेक्ट नंतर घ्या. बोला.
is meeting in office today. Today. not in office today. पुढं हा isn't Isn't meeting meeting in Today. office today. in office Today. today. पुढं is meeting बोला Is meeting Meeting not not there there in क्या बात है today. बोला तुम्ही कोणतरी बोलणार ऑफलाईन वाले नॉट देअर इन ऑफिस और इन द ऑफिस Not there. टुडे. तुम्ही असं काय समजून घेऊ नका बरं का की देर वापरलं द वापरायचं काय नाही हा और दुसऱ्या पद्धतीनं Isn't meeting there in meeting office. there office. इन ऑफिस मुद्दाम मी ड्रॉप करतो इथं इन ऑफिस टुडे. सध्या त्याला महत्व देऊ नका त्याला सध्या देऊ पण द्यायच्या वेळेला देऊ. जर 2-4 स्थळं आली मुलींची तर बघू मग आता गोरी काळी आहे ना. आता आता ऍक्सेप्ट करा लग्नाला तयार व्हा. आज ऑफिस मध्ये मीटिंग बोला NWH क्वेश्चन का नाही बनवू आपण माझ्याकडे जागा पण नाही मध्ये मीटिंग का नाही का नाही काय करायचं WH शब्द अगोदर लिहायचा वर्बल क्वेश्चन रिपीट करायचा हा वाय नंतर आता डोकंच लावायचं नाही या सगळ्यांना रिपीट करा. Why Why is is meeting not meeting in office today? not in office today or वाय नंतर दुसऱ्या पद्धतीचा Why वर्बल क्वेश्चन वाय Why isn't isn't meeting in office today? meeting in office today? in office today. पुढच्या पद्धतीनं दुसऱ्या आदित्यवारी Why- दुसरा मुलगा गेला काय वाय इज Why बोला is meeting not there in the Is office? meeting not there? इन ऑफिस इन द ऑफिस चालते टुडे. और लास्ट वन लाइन Why Meeting देर there इन द ऑफिस टुडे. आजचा होमवर्क हा जगातील सर्वात सोपा होमवर्क असणार आहे. लिहून घ्या अगोदर हे लिहून घ्या. मला असं वाटतं आपला एक आणखी सेट होऊ शकतो है ना. होईल का होईल ना लेट चालू केला होईल ना. झालं का ऑनलाईन वाले लिहून झालं का आर यू ऑल डन. ब्लड मध्ये असलं पाहिजे DNA मध्ये पाहिजे सगळ्या गोष्टी ते सहज होत नाही आणि ते शाळांचं आद्य कर्तव्य DNA बदलणं एकाच ठिकाणी फक्त schools are really empowered to change the DNA of the people. सब थॉट प्रोसेस बदल शकतात. आग लावून टाका शाळेत होऊ शकतं पॉसिबल आहे. चला हा वर सांगायचं निर्णय क्षमता वर हॅक गुडघ्यात लाभ घालायचे एक रायफल घ्यायची त्यालाच मारायचं. मग आम्हाला माहित नाही रायफल अरे त्याने मारणं असत त्याला काय फरक पडतो. रायफलला असं बोक्सून टाकतं काय तर झालं असतं. इथं तयारी असते माणसांची काय करायचं काय नाही तर काहीतरी परिणाम होतो की नाही. दगड मारा काय करा काहीतरी करा सेल्फ डिफेन्स. काय प्रात्यक्षिक दाखवतात शिवजयंतीला वगैरे वगैरे कशाला प्रात्यक्षिक दाखवतात काय होतं ऑफकोर्स दाखवली पाहिजे त्याचा इम्पॅक्ट होईल. once it comes to the practical life what happens सगळे म्हणतात सगळे हातवर करतात
हाँ हाँ झाला पाहिजे, कुठतरी होईल. जास्त जास्त प्रॅक्टिस केल्यावर होईल होईल होईल. करना पडेगा. लाईफ आजकाल असते. चला कुठं होतो आपण? वर वापरायचं. सांगा मग मला वरचं वाक्य एखादं. वर म्हणजे होता होती होते अनेक वचनाचं वाक्य सांगा. फंडामेंटल वनचं लवकर सांगा ना. अभ्यास नाही, होमवर्क नाही, अजून नाही येत काहीच. सांगा ऑनलाईन वाले. हा तर काय पण उगत सांगा. ऑनलाईन वाले वाक्य सांगा. होतं. खूप ट्रॅफिकला काय येईल? मच ट्रॅफिक. कालच सांगितलं होतं मचला काय येतंय? एक वचन आहे. हा मग वॉज येईल ना, वर कसं येईल? बोला ऑनलाईन वाले. अरे किती वाक्य माझ्याकडून येणार? कालच मी दिली वाक्य. चला लिहा. कपाटात बुक्स काय होते? कपाटात पुस्तकं होती. कपाटात बुक्स होते. पहिलं वाक्य आपल्या वंश परंपरेनुसार. चला काय होतं? काय होतं? नंबर 2 ला होते. नंबर 3 ला आत. बोला ना, काय घाबरता एवढं? आणि नंबर 4 ला बस बोला. इंग्लिश तर राज्य आलं. हा बुक्स वाजत येईल. वर इन कबड म्हणा किंवा इन द कबड म्हणा. दॅट्स इट. संपलं. इथपर्यंत झालं की उद्या मात्र आपला सेट बनता येईल. म्हणता येईल की नाही? झालं ना, आपलं तासच संपलं जवळजवळ. हा म्हणजे फंडामेंटल वनचा फक्त हाच नवीन भाग जर सोडला तर बाकी सेट आपला जुनाच भाग आहे. चला वर्बल क्वेश्चन. कपाटात बुक्स होते का? डोकं लावू नका, फक्त हेल्पिंग वर्बला सुरुवातीला नाही. हा वर. बर तुम्हाला ते पण लिहायचं का? देर. देर वापरायचं. कुठं वापरायचं? सुरुवातीला सुरुवातीला का मध्ये? मध्ये वापरायचं. मग काय होईल सांगा? बुक्स वर देर इन द कबर्ड. चला बुक्स होते का? बोला. वर बुक्स There books in the cupboard. In the cupboard. इन द कबर्ड. व्हेरी नाईस. कबर्ड. और दुसऱ्या पद्धतीनं वर Were books there in the cupboard? व्हेरी नाईस. वर बुक्स देर इन द कबर्ड. इन द रॅक, इन द सेल्फ चालतंय. बुक रॅक म्हणा, बुक सेल्फ म्हणा, कबर्ड म्हणा. तुझं कबर्ड हे ओपेक डोअरचं असतं है ना, किंवा डोअरचं असतं कबर्डला. रॅक रॅक वेगळं असतंय, सेल्फ वेगळं असतंय. हा चला बोला काय लिहायचं? कोणत्या कपाटात? एनी सुटेबल WH क्वेश्चन. बुक्स होते किंवा कोणाच्या कपाटात काय बुक्स होते किंवा आणि काय होऊ शकतं? कपाटात. बोला बोला बोलते रहो. बुक्स कपाटात केव्हा होते? कोणते बुक्स होते? चालतंय. बर कोणते बुक्स लिहू का? कपाटात कोणते बुक्स होते, बुक्स केव्हा होते, वगैरे वगैरे. तर तुम्ही यू मे ऍड सम मोर क्वेश्चन्स अगेन इफ यू वॉन्ट. ठीक आहे. डब्ल्यू शब्द काय झाला इथं? सांगा मला मराठीमध्ये. कोणत्या कपाटात हा डब्ल्यू शब्द आहे. इथला डब्ल्यू शब्द काय? कोणाच्या कपाटात. इथला डब्ल्यू शब्द काय? कोणते बुक्स.
आठवतंय का VIPW शब्द 5 कोणत्या? इन विच कबर्ड, कमॉन. In which इन विच in the कबर्ड. आणि वर्बल क्वेश्चन रिपीट करायचा बोट ठेवून. वर वर काय लिहायचं? बुक्स इन द कबर्ड लिहायचं का? त्याच्यासाठी तर काय आलाय? डब्ल्यू शब्द आले की नाही? हा, मग त्याला नाही लिहायचं. हा, पुढं दुसऱ्या पद्धतीनं इन विच कबर्ड. हा, काय? वर बुक्स देर, बरोबर आहे का? इन विच कबर्ड वर बुक्स देर. आज समजलं तर हे देरचं काय भानगड आहे. हा, दोन फक्त ऐकलं जात होतं ना. हा, कोणाच्या कपाटात बुक्स होते? कमॉन, कोणाच्या कपाटात? Whose इन हुज cupboard? कबर्ड. हा, आणि बोर्ड कुठे ठेवायचा? वर्बल क्वेश्चनला बोला. वर बुक्स, संपलं ना? समजलं का? दुसऱ्या पद्धतीनं बोला. इन विच In whose कबर्ड cupboard were books then? वर बुक्स देर. व्हेरी नाइस. समजताय? कन्फ्युजन? काय घाबरू नका, कुछ नाही हो रहा है. कोणते बुक्स? कमॉन. विच बुक्स, नंतर वर्बल क्वेश्चनवर बोट ठेवायचं. मग काय? वर द बुक्स ऑलरेडी आलंय. वर इन द कबर्ड. वर इन द कबर्ड. और बोला. विच बुक्स Which books were there in वर the cupboard? देर कोण लिहायचा? वर देर. झोपले सगळे, भुकागले सगळ्यांना. इन द कबर्ड. आज काय सांगितलंय? 8च्या नंतर जेवायचं नाही. का? इट इज स्लीपिंग टाइम ऑफ पॅनक्रियाज. सांगितलं की नाही? बघा हो, तुम्हाला अधिकारी म्हणायचं नका जीव, मला काय करायचं? अधिकारी नसेल म्हणून जेवा, है ना? इफ यू वॉन्ट टू बी अन ऑफिसर, चेंज युअर इटिंग टायमिंग, चेंज युअर एव्हरीथिंग. तेव्हा मॅनेजमेंट मध्ये आणखीन एक कॉन्सेप्ट आहे. अधिकारी जन्माला येतात, अधिकारी घडत नाही. दोन कॉन्सेप्ट आहेत ना. अधिकारी घडतात हे एक कॉन्सेप्ट आहे, आणि अधिकारी काय मग इथं निगेटिव्ह मध्ये? कपाटात. हा, बोला. कपाटात books नव्हते. आता होते तर नाही होते म्हणजे नव्हते, समजलं नाही? आज समजतात नव्हतेच विग्रह काय? काय नाही होते, ते संधी काय झाली? हा, समजलं? सो नाही होते नव्हते, कपाटात books बुक्स नव्हते. कमॉन, आता इथं काहीच नवीन निर्मिती करायची नाही आपल्याला. जे काय पॉझिटिव्ह मध्ये आहे ते उचलायचं. घ्या उचलून इकडं, आणि फक्त सहाय्यकारी क्रियापदांत नॉट ठेवायचं. बोला. बुक्स Books were not not were in the in the cupboard. cupboard. वर नॉट इन द कबर्ड. काय डाऊट? चला, वॉज आणि वर आणि नॉट एकत्र लिहा. काय होईल? बुक्स वरंट in In the the cupboard. In the cupboard. कबर्ड. ओके. दुसऱ्या पद्धतीनं हा, बुक्स Books वर were not हा there in the cupboard. नॉट
देअर, ही जोडी आणि ही जोडी. इन द कबर्ड, देअर मुळे लांबलं ना आपलं. हा, चला शॉर्ट मध्ये बुक्स वरंट Were There. there in the cupboard. इन द कबर्ड. चला पुढं. वर्बल क्वेश्चन डोकं लावायचं नाही. हेल्पिंग वर्बला घ्या सुरुवातीला आणि युअर वर्बल क्वेश्चन्स आर रेडी. कम ऑन. हा, कपाटात बुक्स नव्हते का? डोकं लावू नका, फक्त वर लावा सुरुवातीला. बोला, वर बुक्स नॉट इन द कबर्ड. दुसऱ्या पद्धतीनं त्या वाक्यात जुळी धरल्या. वरंट बरोबर, बुक्स इन द कबर्ड. कम ऑन. नेक्स्ट. हा, वर बुक्स नॉट देअर इन द कबर्ड. बघा, यातला सुटसुटीतपणा तुम्हाला राखून ठेवायचा असेल तर या दोन लाईनच्या मध्ये परत एक लाईन रिकामी सोडा, है ना. आय एम सॉरी. दुसऱ्या पद्धतीनं वरंट बुक्स. Weren't books there in the cupboard. व्हेरी नाईस. देअर इन द कबर्ड. बघा सर, पालक लक्ष द्या. जे लोक बोलतात ते बाय डिफॉल्ट लिडिंग करतात, त्यांच्यामध्ये बाय डिफॉल्ट लिडरशिप क्वालिटी डेव्हलप होते, विच इज वन ऑफ द क्वालिटीज रिक्वायर्ड टू बिकम अन ऑफिसर इन युअर लाईफ. त्याला काहीच करू शकत नाही. दॅट इज वन ऑफ द क्वालिटीज. ओके, बुक्स देअर ना, द झालं. देअर इन द, झालं का? गॉट इट. बर, एनी मोर डब्ल्यू एच क्वेश्चन. आपण याच्या अगोदर का चाललेला होता ना, दुसरं सांगा. एनी मिनिंगफुल डब्ल्यू एच क्वेश्चन निगेटिव्ह मधला का तुम्हाला लिहिता येतो, बरोबर. दुसरं सांगा, जागामध्ये काही पण सांगा. सांगा, ऑनलाईन ऑफलाईन कोणी पण सांगा. सांगा ना काहीतरी, एवढं काय विचार करताय? कपाटात आज काय चालतंय की. होतं? काय होतं गाढवा? निगेटिव्ह मध्ये काय होतं इथं का रे? कपाटात कोणते बुक्स नव्हते लिहा, किंवा कोणाच्या कपाटात, काय पण लिहिता येईल ना. कोणाच्या कपाटात बुक्स नव्हते? कपाटात बुक्स केव्हा नव्हते? क्रिएटिव्हिटी पाहिजे. कोणते बुक्स नव्हते का? हा, कपाटात कोणते बुक्स नव्हते. अगेन मला तुम्हाला ऑनलाईन वाल्यांना रिमाइंड करून देऊन द्या. क्रिएटिव्हिटी इज वन ऑफ द क्वालिटीज रिक्वायर्ड टू बिकम अन ऑफिसर. किती तुम्हाला समजावून सांगू. सर्जनशीलता पाहिजे आपल्यामध्ये, क्रिएटिव्हिटी पाहिजे, काहीतरी वेगळं. दॅट इज कॉल्ड रिझनिंग. चला, कोणते बुक्स? कम ऑन. इन कशाला पाहिजे? विच बुक्स. ते कोणत्या कपाटात आले असल्यामुळं कोणत्या कपाटात, समजलं का नाही. आत हे प्रिपोजिशन होतं म्हणून ते सुरुवातीला आलं. इन विच, समजा कालच शिकवलं ना. बघा, कोणाच्या कपाटात, इथं प्रिपोजिशन आहे की नाही, मग ते जात काय, प्रीपोजिशन. प्री म्हणजे अगोदर, ह्याच्या ज्याच्याबरोबर आलं ते आत, याच्या अगोदर बसतात ते, म्हणून इन विच असं आलं होतं. हा, विच बुक्स. नंतर काय करायचं, डोकं लावायचं नाही, वर्बल क्वेश्चन बोट ठेवायचं, ठेवा आणि लिहा. वर
आता बुक्स ऑलरेडी काय राहिलं काय Books were not नॉट इन द कबर्ड or which books come on Which books weren't in the cupboard? in the cupboard. आता काय काय पालक म्हणतो बघा आमचा लेकरूना बोलतच नाही त्याच्या तोंडावर चिकटपट्टी लावा मी काय करू थोबाडीत लावा एक बोलत नाही तर लॉक खोला त्याचं लॉक लावून ठेवलं तुम्ही एक थोबाडीत जर तुम्हाला वाटलं की आपल्या लेकरांनी बदलावं तर नसता नाही करत काय चला कमॉन which Which books were not in the cupboard? वर नॉट द नाही देअर आहे ते चुकून मागा द झालं होतं विच बुक्स वर आता बुक्स ऑलरेडी आलंय नॉट देअर इन द कबर्ड देअर इन द कबर्ड or which Which books weren't there in the cupboard? weren't there in the cupboard. आणि अशा पद्धतीने तुम्ही आणखी नंबर 3 चे WH क्वेश्चन ऍड करू शकता लिहून घ्या आज तुम्हाला लाईफ मधला सगळ्यात सोपा होमवर्क करणार आहे द इझिएस्ट होमवर्क इन द लाईफ काय होमवर्क आहे रिपीट हे 2 सेट 4 टाइम्स सेल्फ आरचा एक सेट आणि वॉजचा एकच सेट जमेल उद्या पुन्हा एकदा सेम आपण सेट घेऊया प्रॅक्टिसला लक्षात घ्या ज्यांचं एबल टू गोइंग टू आणि वॉन्टचे जे काही 6 पॉइंट आहेत कोणते वॉन्ट वॉन्टेड 3 झाले वॉन्ट टू वॉन्ट्स टू आणि वॉन्टेड टू 6 पॉइंट झाले वॉन्टचे 2 वॉन्टचे आणि देन एबल टू गोइंग टू वॉन्ट आणि फंडामेंटल 1 याच्यावर ज्यांची मास्टरी आहे त्यांचं इंग्लिश अतिउत्तम असेल काही शंका नाही तेव्हा बी मास्टर ऑफ दिस 4 टॉपिक आणि तुमच्या इंग्लिशमध्ये तुम्हीच फरक बघा तुमचे सगळे कॉमन सेन्स डेव्हलप झाले असतात इथपर्यंत हे सगळे कॉमन सेन्स आहेत ना आता फक्त एवढीच गोष्ट आपण नवीन शिकलोय बाकी काय आहे वर्बल क्वेश्चन WH क्वेश्चन काय नवीन आहे का काहीच नाही ऑल राईट ऑनलाईन वाले आर यू ऑल डन आर यू ऑल डन झालं सगळ्यांचं सो शाल वी हॅव पॉज ओके विल हॅव पॉज Yes, sir. Will be a नमस्कार सगळ्यांना बाय बाय